नमस्कार, मी प्रोफेसर जया कावळे, GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा। आजचा लेक्चर बीकॉम फायनल इयर मराठी मीडियम कॉस्ट अकाउंटिंग। विद्यार्थी मित्रांनो, आपण कॉस्ट अकाउंटिंगचा फर्स्ट युनिट चालू केलेला होता, कॉस्ट शीट, ज्याच्यामध्ये आपण कॉस्ट शीटच्या न्यूमेरिकल प्रॉब्लेम्सला सुरुवात केलेली होती आणि पहिला प्रॉब्लेम आपला मागील लेक्चरमध्ये झालेला होता। आज आपण सेकंड प्रॉब्लेम बघणार आहोत आणि सेकंड प्रॉब्लेम त्याचं सोल्युशन बघणार आहोत। प्रॉब्लेम न्यूमेरिकल प्रॉब्लेम तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली असेल, ती लिंक ओपन करून तुम्हाला प्रॉब्लेम आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे आणि त्यानंतर समोरचा व्हिडिओ सोल्युशन बघायचं आहे। ठीक आहे, प्रॉब्लेम बघितल्यानंतर लिहिल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी प्रॉब्लेमला व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर न्यूमेरिकल प्रॉब्लेमच्या सोल्युशनला तुम्हाला सुरुवात करायची आहे। तर प्रॉब्लेम आपण एकदा वाचून घेऊ। फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स प्रिपेअर ॲज स्टेटमेंट इन सच अ फॉर्म ॲज you consider most suitable for showing clearly all elements of the cost। म्हणजे कॉस्ट शीटशी रिलेटेड एलिमेंट्स तुम्हाला खाली क्लिअरली दिलेले आहेत, त्यावरून तुम्हाला कॉस्ट शीट तयार करायची आहे। ठीक आहे, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल दिलेला आहे, परचेस ऑफ रॉ मटेरियल दिलेला आहे, देन रॉ मटेरियल रिटर्न टू सप्लायर्स, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, त्यानंतर वेजेस दिलेला आहे। वेजेस दोन प्रकारचे वेजेस तुम्हाला दिलेले आहे, प्रोडक्टिव्ह वर्कर्सचे आणि नॉन प्रोडक्टिव्ह वर्कर्सचे वेजेस। ठीक आहे, त्यानंतर दिलेले आहे सॅलरी पेड टू ऑफिस स्टाफ, देन दिलेला आहे कॅरेज ऑन रॉ मटेरियल परचेस, त्यानंतर आहे कॅरेज ऑन गुड्स सोल्ड। तर दोन प्रकारचं कॅरेज इथे दिलेलं आहे। पहिलं जे कॅरेज राहील तुमचं कॅरेज ऑन रॉ मटेरियल्स परचेस, ते मटेरियल कन्झ्युमच्या हेडिंगमध्ये जाईल आणि दुसरं जे कॅरेज आहे कॅरेज ऑन गुड्स सोल्ड, तर ते सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसमध्ये राहील। ठीक आहे, त्यानंतर आहे रेंट अँड रेट्स ऑफ वर्कशॉप, फ्यूल, गॅस, वॉटर ETC, त्यानंतर रिपेअर्स टू प्लांट अँड डेप्रिसिएशन ऑन मशिनरी। तर हे चार पद जे आहे ते फॅक्टरी कॉस्टशी रिलेटेड आहे, म्हणजे फॅक्टरीशी रिलेटेड आहे, तर ते जाईल फॅक्टरी कॉस्टच्या हेडमध्ये। ठीक आहे, त्यानंतर आहे ऑफिस एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस हा आपला ऑफिस कॉस्टमध्ये जाईल। त्यानंतर आहे डायरेक्ट चार्जेबल एक्सपेन्सेस, म्हणजे हे आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस, तर ते जाईल आपलं प्राईम कॉस्टच्या हेडिंगमध्ये। त्यानंतर आहे ॲडव्हर्टायझिंग, तर ॲडव्हर्टायझिंग हा आपला सेलिंग एक्सपेन्सेस आहे, तर तो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसच्या हेडिंगमध्ये जाईल। त्यानंतर आहे ॲबनॉर्मल लॉस ऑन रॉ मटेरियल, म्हणजे रॉ मटेरियलचा ॲबनॉर्मल लॉस झालेला आहे, तर तो आपला मटेरियल कन्झ्युमच्या हेडिंगमध्ये राहील। ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे। याचं सोल्युशनला आपण सुरुवात करणार आहोत। सोल्युशन सॉल्व करताना सर्वात पहिले आपले हेडिंग असते कन्झ्युम मटेरियल किंवा मटेरियल कन्झ्युम। ठीक आहे, मटेरियल कन्झ्युम आपल्याला सर्वात आधी कॅल्क्युलेट करायचं असते। मटेरियल कन्झ्युममध्ये किंवा कन्झ्युम मटेरियलमध्ये सर्वात अगोदर येत असते ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल। तर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये सुरुवातीलाच दिलेला आहे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, तर आपण इथे घेऊन घेऊ ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल। ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल किती दिलेला आहे? ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आहे 50,000, इनर कॉलममध्ये लिहायचं आहे 50,000। त्यानंतर आपण ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलमध्ये परचेस करत असतो, परचेस ऑफ प्लस करत असतो, परचेस ऑफ रॉ मटेरियल, तर यामध्ये प्लस होईल परचेस ऑफ रॉ मटेरियल। ओपनिंग स्टॉकच्या अगदी खाली दिलेला आहे परचेस ऑफ रॉ मटेरियल, तर परचेस ऑफ रॉ मटेरियलची अमाऊंट प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे, किती आहे 1,40,000, तर 1,40,000 आपण इथे लिहिले इनर कॉलममध्ये। ठीक आहे, त्यानंतर आपण यामध्ये ॲड करत असतो जर परचेसशी रिलेटेड जर आपले काही एक्सपेन्सेस झाले असतील तर ते एक्सपेन्सेस आपण परचेस ऑफ रॉ मटेरियलच्या अगदी खालीच ॲड करत असतो। तर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये परचेस कॅरेज ऑन परचेस ऑफ रॉ मटेरियल किंवा कॅरेज ऑन रॉ मटेरियल परचेस दिलेला आहे, म्हणजेच मटेरियल परचेस करण्यासाठी जे कॅरेज आलेला आहे तो आपला मटेरियल परचेससाठी झालेला एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे तो एक्सपेन्सेस आपल्याला इथे ॲड करायचा आहे। तर इथे ॲड होईल कॅरेज ऑन परचेस ऑफ रॉ मटेरियल किंवा रॉ मटेरियल परचेस, कॅरेज ऑन रॉ मटेरियल परचेस। ठीक आहे, किती आहे कॅरेज ऑन रॉ मटेरियल परचेस दिलेला आहे
1000, तर 1000 इथे ॲड होईल. ठीक आहे. मग हे झालं आपल्याकडे मटेरियल अवेलेबल. किती आहे मटेरियल अवेलेबल? 1,91,000. ठीक आहे. 1,91,000 याला म्हणू आपण मटेरियल अवेलेबल. ठीक आहे. एवढं मटेरियल म्हणजे ओपनिंगला 50,000 रुपयाचं मटेरियल आपल्याकडे होतं. त्यानंतर आपण 1,40,000चे मटेरियल परचेस केलं. त्यासाठी जो कॅरेज आलेला आहे, जो खर्च आलेला आहे, तो यामध्ये आपण ॲड केला आणि आपलं जे मटेरियल आहे ते अवेलेबल मटेरियल बनलेलं आहे. मटेरियल अवेलेबल बनलेलं आहे 1,91,000. ठीक आहे. त्यानंतर हे जे मटेरियल अवेलेबल आहे यामधून आपण मायनस करत असतो की आपल्याकडून मटेरियल गेलेलं किती रुपयाचं आहे. म्हणजे एवढं मटेरियल होतं, एवढं आपल्याकडे आलं. आता आपण यामधून आपण मायनस करू किती मटेरियल आपल्याकडून गेलं आणि जे शिल्लक राहील ते राहील आपण किती मटेरियल कन्झ्युम केलेलं आहे. म्हणजे आपल्याला जे काढायचं आहे कन्झ्युम मटेरियल, ते कन्झ्युम मटेरियलची अमाऊंट आपली निघेल. तर आता आपण बघू की मटेरियल आपल्याकडून किती रुपयाचं मटेरियल आपल्याकडून गेलेलं आहे आणि कशासाठी गेलेलं आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे मटेरियल कशा पद्धतीने गेलेलं आहे. सगळ्यात पहिले तर क्लोजिंगचं मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे. त्या अगोदर क्लोजिंगच्या मटेरियलच्या अगोदर दिलेलं आहे रॉ मटेरियल रिटर्न टू सप्लायर्स. म्हणजे रॉ मटेरियल सप्लायरला आपण रिटर्न केलेलं आहे, म्हणजे आपल्याकडून तेवढ्या रुपयाचं मटेरियल गेलेलं आहे. तर आपण इथून मायनस करू रॉ मटेरियल रिटर्न टू सप्लायर. रॉ मटेरियल रिटर्न टू सप्लायर म्हणजे सप्लायरला आपण असा एखादी मटेरियल असेल की ज्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा व्यवस्थित नसेल तर तो आपण जिथून आपण परचेस केलेला होता त्याला आपण रिटर्न केला. म्हणजे आपल्याकडे आता तो मटेरियल नाही आहे, ते मटेरियल आपण सप्लायरला परत केलेलं आहे. म्हणजेच मटेरियल आपल्या बिझनेसमधून गेलेलं आहे. तर जो माल किंवा जो मटेरियल आपला गेलेला आहे तो आपल्याला मायनस करावा लागतो. तर मटेरियल रिटर्न आहे 4,000. ठीक आहे. मटेरियल रिटर्न 4,000. त्यानंतर आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. ठीक आहे. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल लिहून घेऊया आपण. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. ठीक आहे. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आहे 37,600. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल किती आहे 37,600. ठीक आहे. रॉ मटेरियल रिटर्न टू सप्लायर 4,000 आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आहे 37,600. आता आपण पुन्हा एकदा बघून घेऊ की अजून आपल्याकडून काही मटेरियल गेलेलं आहे का. ओपनिंग झालं आहे, परचेस झालेलं आहे, त्यानंतर रिटर्न टू सप्लायर्स झालेलं आहे, क्लोजिंग स्टॉक पण लिहिलेला आहे. वेजेस आपल्याला खाली लिहायचं असते. त्यानंतर सॅलरी पेड टू ऑफिस इथे नाही येणार, कॅरेज पण आपले झालेले आहे, ऑफिस एक्सपेन्सेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस चार्ज. त्यानंतर जो लास्टचा पॉईंट आहे आपला ॲबनॉर्मल लॉस ऑफ रॉ मटेरियल. म्हणजे रॉ मटेरियलचा जो ॲबनॉर्मल लॉस झालेला आहे. आपण जर एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन करत आहे आणि त्यामध्ये जर आपल्याला जो लॉस आपला नॉर्मली होत असतो. आता जर समजा आपण 1,000 युनिटचं प्रोडक्शन केलेलं आहे आणि या 1,000 युनिटच्या प्रोडक्शनमध्ये नॉर्मली आपले 50 युनिट्स जे आहे ते डिफेक्टिव्ह होतात. तर यामुळे आपला फक्त 50 युनिट्सचा जो लॉस होतो हा नॉर्मल लॉस आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस 50 युनिट्सचा लॉस होतो. तर आपलं ॲक्च्युअल प्रोडक्शन असते 950 युनिट्स. परंतु होऊ शकते की यामध्ये ॲक्सिडेंटमध्ये लॉस झालेला असेल किंवा फायरमध्ये लॉस झालेला असेल किंवा अन्य कारणामुळे जर समजा यामध्ये अजून काही आपले युनिट्स लॉस झालेले आहे. म्हणजे 950 युनिट्स आपल्याकडे असायला पाहिजे, परंतु यामध्येही 100 युनिट्सचा आपल्याला असा लॉस झालेला आहे जो प्रत्येक वेळेस होत नाही, जो यावेळेस झालेला आहे. म्हणजे आपले फक्त आता 850 युनिट्सच आहे. तर हा जो लॉस आहे याला म्हटलं जाते ॲबनॉर्मल लॉस. म्हणजे हा नॉर्मली होत नसतो, फक्त एखादी वेळेस होत असतो, पण ज्यामुळे आपली युनिट्स कमी होतात. तर जो ॲबनॉर्मल लॉस झालेला आहे त्यामुळे काय झालेलं आहे आपली मटेरियल जे आहे ते मटेरियल कमी झालेलं आहे. तर त्यामुळे ॲबनॉर्मल लॉसची जी अमाऊंट आहे ही अमाऊंट ॲबनॉर्मल लॉस इथून आपल्याला मायनस करावा लागतो. ॲबनॉर्मल लॉस ऑफ रॉ मटेरियल. ठीक आहे. हा
रॉ मटेरियलशी संबंधित ॲबनॉर्मल लॉस आहे 2400. ठीक आहे, 2400 एवढ्या रुपयाचा 50,000 अवेलेबल आपल्याकडे. 1,91,000 म्हणजे 50,000 रॉ मटेरियल होतं. त्यानंतर परचेस केलं आपण 1,40,000. 1,000 त्याच्यावर एक्सपेन्सेस झालेला आहे. मटेरियल अवेलेबल झालेलं आहे आपलं 1,90,000. त्यानंतर यामधून एवढ्या रुपयाचा माल या कारणाकरिता गेलेला आहे. रॉ मटेरियल रिटर्न टू सप्लायर आहे 4,000. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 37,600 अँड ॲबनॉर्मल लॉस ऑफ रॉ मटेरियल आहे आपला 2,400. तर याची टोटल आहे 44,000. ठीक आहे, 44,000 रुपयाचा माल आपल्या बिझनेसमधून गेलेला आहे. ठीक आहे, तर हे जे आपले 1,90,000 होते याला आपण बाहेर लिहूया. 1,90,000 जे मटेरियल अवेलेबल होतं या 1,90,000 मधनं आपल्याला 44,000 मायनस करायचे आहे. जे उरेल ते राहील आपलं मटेरियल कन्झ्युम किंवा कन्झ्युम मटेरियल. काय राहील? मटेरियल कन्झ्युम किंवा कन्झ्युम मटेरियल. कन्झ्युम मटेरियल. ठीक आहे, कन्झ्युम मटेरियल किती राहील? 1,91,000 मधनं आपल्याला 44,000 मायनस करायचे आहे. कन्झ्युम मटेरियल राहील आपलं 1,47,000. किती राहील? 1,47,000. मटेरियल कन्झ्युम आपण काढलेलं आहे. आता कन्झ्युम मटेरियलमध्ये आपल्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट वेजेस ॲड करावं लागतं. त्यानंतर आपली प्राईम कॉस्ट निघते. तर यामध्ये आपण ॲड करूया डायरेक्ट वेजेस. तर डायरेक्ट वेजेस काय आहे? तर वेजेस तुम्हाला दोन प्रकारचे वेजेस दिलेले आहेत. त्यामध्ये आहे प्रोडक्टिव्ह वर्कर्स आणि दुसरा आहे नॉन प्रोडक्टिव्ह वर्कर्स. तर इथे प्रोडक्टिव्ह वर्कर्सचं जे वेजेस आहे ते आहे आपलं डायरेक्ट वेजेस. तर इथे आपण लिहू प्रोडक्टिव्ह वर्कर्स वेजेस. ठीक आहे, किंवा वेजेस आणि त्याला ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो आपण प्रोडक्टिव्ह वर्कर्स. तर प्रोडक्टिव्ह वर्कर्सचं वेजेस किती आहे? 36,000. याला डायरेक्ट आपण आउटर कॉलममध्ये ॲड करूया. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये ॲड होत असते डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर डायरेक्ट एक्सपेन्सेस तुम्हाला दिलेला आहे. डायरेक्ट चार्जेबल एक्सपेन्सेस म्हणजे शेवटून तिसऱ्या नंबरचं पद आहे आपलं डायरेक्ट चार्जेबल एक्सपेन्सेस. हे आहे आपलं डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर हे यामध्ये ॲड होईल डायरेक्ट चार्जेबल एक्सपेन्सेस. डायरेक्ट चार्जेबल एक्सपेन्सेस किती आहे? डायरेक्ट चार्जेबल एक्सपेन्सेस 1,600. ठीक आहे, 36,000 डायरेक्ट वेजेस आणि 1,600 डायरेक्ट चार्जेबल एक्सपेन्सेस आपल्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर या कन्झ्युम मटेरियलमध्ये म्हणजे 1,47,000 मध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 36,000 डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस 1,600. टोटल होईल 1,84,600. 1,84,600. तर ही राहील आपली प्राईम कॉस्ट. ठीक आहे, किती आहे प्राईम कॉस्ट? 1,84,600. ठीक आहे, हा झाला पहिला हेडिंग झाला आपला प्राईम कॉस्टचा. त्यानंतर दुसरा हेडिंग असतो आपला फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट किंवा यालाच आपण वर्क कॉस्ट सुद्धा म्हणत असतो. हे आपल्याला इथे ॲड करायचं असते. फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट. तर आता फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्टची रिलेटेड एक्सपेन्सेस यामध्ये येत असतात. तर आपण प्रॉब्लेममध्ये बघून घेऊया की आपल्याला फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्टची रिलेटेड एक्सपेन्सेस कोणकोणते दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिले नॉन प्रोडक्टिव्ह वर्कर्सचं जे वेजेस असेल ते वेजेस इथे येईल. वेजेस ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊ याला नॉन प्रोडक्टिव्ह वर्कर्स. तर नॉन प्रोडक्टिव्ह वर्कर्सचं जे वेजेस असेल ते वेजेस आपल्या फॅक्टरी कॉस्टमध्ये येत असते. तर याला आपण इनर कॉलममध्ये लिहूया. किती आहे? 4,000. ठीक आहे, 4,000. त्यानंतर आहे सॅलरी पेड टू ऑफिस. इथे येणार नाही, तो ऑफिस एक्सपेन्सेस आहे. त्यानंतर बघूया आपण. त्यानंतर आहे रेंट अँड रेट्स ऑफ वर्कशॉप. तर हा फॅक्टरी एक्सपेन्सेस आहे आपला. हा इथे येईल रेंट अँड रेट्स ऑफ वर्कशॉप. रेट्स ऑफ वर्कशॉप. रेंट अँड रेट्स ऑफ वर्कशॉप किती आहे? 5,000. तर 5,000 इनर कॉलममध्ये लिहूया. त्यानंतर आहे फ्यूल, गॅस, वॉटर, ETC. हा सुद्धा आपला फॅक्टरी एक्सपेन्सेस आहे. फ्यूल, गॅस, वॉटर, ETC. ठीक आहे, हा सुद्धा आपला फॅक्टरी एक्सपेन्सेस आहे. तो फॅक्टरीमध्ये येईल. अमाऊंट आहे त्याची 2,000. त्यानंतर आहे रिपेअर्स टू प्लॅन्ट. प्लॅन्टला रिपेअर्स करण्यासाठी जो एक्सपेन्सेस आलेला असेल तो सुद्धा आपला फॅक्टरी एक्सपेन्सेस आहे. रिपेअर्स टू
प्लांट, तर तो सुद्धा फॅक्टरी कॉस्टच्या कॉलममध्ये येईल आपला 1200. ठीक आहे. त्यानंतर आहे डेप्रिसिएशन ऑन मशीन, मशिनरीवरचं जे डेप्रिसिएशन आहे तो सुद्धा आपला फॅक्टरीचा एक्सपेन्सेस आहे, म्हणून तो सुद्धा इथे येईल डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी किती आहे 2800. त्यानंतर बघून घेऊया ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिसमध्ये जाईल डायरेक्ट एक्सपेन्सेस झालेला आहे, ॲडव्हर्टायझिंग, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन आहे. त्यानंतर आहे ॲबनॉर्मल लॉस, म्हणजे फॅक्टरीशी रिलेटेड आपले सगळे एक्सपेन्सेस झालेले आहे. आता फॅक्टरी एक्सपेन्सेसची टोटल करूया आपण. फॅक्टरी एक्सपेन्सेसची जी टोटल आहे ती आहे आपली 15,000. म्हणून घेऊया एकदा 15,000. ठीक आहे. तर 15,000 आपले फॅक्टरी ओव्हरहेड आहे. फॅक्टरी ओव्हरहेड 15,000 आपल्याला प्राईम कॉस्टमध्ये ॲड करायचे आहे. 1,84,600 मध्ये आपले फॅक्टरी एक्सपेन्सेस ॲड होईल 15,000. त्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळेल 1,99,600. तर ही राहील आपली फॅक्टरी कॉस्ट. काय राहील फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट 1,99,600. क्लिअर. यानंतर यामध्ये ॲड होईल ऑफिस एक्सपेन्सेस. ठीक आहे. ऑफिस एक्सपेन्सेस किंवा प्रोडक्शन एक्सपेन्सेस ज्याला आपण ऑफिस कॉस्ट किंवा प्रोडक्शन कॉस्ट ऑब्लिकमध्ये लिहून घेऊया आपण. ठीक आहे. ऑफिस कॉस्ट किंवा प्रोडक्शन कॉस्ट. ठीक आहे. तर ऑफिस कॉस्ट म्हणजे ऑफिसशी रिलेटेड एक्सपेन्सेस ऑफिस कॉस्टमध्ये येत असते. तर ऑफिसशी रिलेटेड एक्सपेन्सेस आपल्याला प्रॉब्लेममध्ये कोणते कोणते दिलेले आहे ते आपण लिहून घेऊ. त्यामध्ये पहिला पद आहे सॅलरी पेड टू ऑफिस स्टाफ. तर हा ऑफिसशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहे, तो इथे येईल सॅलरीज पेड टू ऑफिस स्टाफ. सॅलरीज पेड टू ऑफिस स्टाफ किती आहे 10,000. इनर कॉलममध्ये लिहू आपण आणि त्यानंतर सगळ्यांची टोटल करून बाहेर अमाऊंट लिहूया. सॅलरीज पेड टू ऑफिस स्टाफ झालेला आहे. त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस आपल्याला दिलेला आहे. ऑफिसचा एक्सपेन्सेस आहे. ऑफिस एक्सपेन्सेस किती दिलेला आहे 3,000. किती आहे ऑफिस एक्सपेन्सेस 3,000. टोटल आपला ऑफिस एक्सपेन्सेस आहे 13,000. ऑफिस ओव्हरहेड किती झालेला आहे टोटल 13,000. आता हे जे आपलं फॅक्टरी कॉस्ट आलेलं होतं 1,99,600, यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ऑफिस ओव्हरहेड 13,000. ऑफिस ओव्हरहेड 13,000 यामध्ये ॲड केल्यानंतर आपली अमाऊंट बनेल 2,12,600. 2,12,600 ही राहील आपलं ऑफिस कॉस्ट. ठीक आहे. काय झालं ऑफिस कॉस्ट. यानंतरचं आपलं लास्ट हेडिंग आहे, यामध्ये आपण ॲड करत असतो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. ठीक आहे. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आपल्याला प्रॉब्लेममध्ये कोणते दिलेले आहे ते आपण बघूया. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसमध्ये कॅरेज ऑन गुड्स सोल्ड दिलेले आहे, ते इथे येईल कॅरेज ऑन गुड्स सोल्ड. कॅरेज ऑन गुड्स सोल्ड किती आहे अमाऊंट कॅरेज ऑन गुड्स सोल्ड 3,000. इनर कॉलममध्ये लिहूया 3,000. त्यानंतर दिलेला आहे ॲडव्हर्टायझिंगची अमाऊंट आहे 2,400. ठीक आहे. अजून काही राहिलेलं आहे का प्रॉब्लेममध्ये बघून घेऊया, कारण आपण प्रॉब्लेमच्या लास्ट स्टेजमध्ये आहोत. सगळेच्या सगळे पद आपले व्यवस्थितपणे लिहिलेले आहे का एकदा बघून घ्यायचं. जर काही सुटलेलं असेल तर ते आता आपल्याला इथे ॲड करता येऊ शकते, परंतु प्रॉब्लेम झाल्यानंतर त्यामध्ये खोडतोड होऊ शकते. त्यामुळे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये आपले दोन पद राहिलेले होते, कॅरेज ऑन गुड्स सोल्ड 3,000 आणि ॲडव्हर्टायझिंग आहे 2,400. टोटल झाली आहे याची 5,400. तर टोटल ऑफिस अँड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस किती झालेला आहे 5,400. जी आपली ऑफिस कॉस्ट आलेली आहे 2,12,600. यामध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस ॲड होईल 5,400. टोटल होईल 2,18,000. 2,18,000. तर हे जे मिळालं आहे आपल्याला 2,18,000 हे आहे आपलं टोटल कॉस्ट. ठीक आहे. काय आहे टोटल कॉस्ट. आता यामध्ये आपल्याला प्रॉफिटशी रिलेटेड कुठलीही इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे. जर प्रॉफिटशी रिलेटेड इन्फॉर्मेशन दिलेली असती तर टोटल कॉस्टमध्ये आपण प्रॉफिट ॲड केलं असतं आणि प्रॉफिट ॲड केल्यानंतर किंवा लॉस असेल तर तो लॉस मायनस केल्यानंतर आपल्याला सेलिंग प्राईस मिळालेली असती. परंतु आपल्याला इन्फॉर्मेशन
इन्फॉर्मेशन फक्त टोटल कॉस्टपर्यंतची दिलेली आहे, त्यामुळे आपला जो लास्ट आन्सर राहील तो राहील टोटल कॉस्ट 2,18,000. ठीक आहे. येऊन प्रॉब्लेम नंबर 2 हा आपला इथे संपतो आहे. यानंतर आपल्याला या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करायची आहे, त्यानंतर पुन्हा भेटूया थर्ड प्रॉब्लेममध्ये. थँक्यू.